ती घर आहे ती तुमची भिल्ल समाजाची? 7-8 घर असते साहेब. आणि किती वर्षापासून या ठिकाणी राहत आहे? आम्हाला आता ना कम से कम 30-40 वर्ष झालं. हे जे घर आहे ते एकाच कुटुंबातली सगळी घरं आहेत. ते काय दुसऱ्या कुटुंबाची घरं नाहीत, ती जे एकाच व्यक्तीची सगळी घरं आहेत ती. असं का बरं, एका व्यक्तीपासून बुवा त्याचा भाऊ वगैरे असं म्हणा ना, एकाचीच घर काय म्हणता? मग ही जागा कोणाची आहे? ही आमची स्वतःची जागा ही. का विकत घेतली होती? विकत पूर्वी म्हणजे वडिलांनी विकत घेतली ती. अच्छा वडिलांनी विकत घेतली. अच्छा. आणि ही माग कोणाची जागा आहे ती? ती दुसऱ्याची आहे ती. बर बर. ते कोण आहेत? इतर समाजाचे आहेत का? हा, ती मराठा समाज आहे. मराठा समाज. आणि ह्या जागेमध्ये तुमची घर, मला सांगा काय पाणी वगैरे मिळतं? साहेब इथं प्यायला सुद्धा पाणी नाही. नदीवरून पाणी आणायला लागतं आम्हाला अजूनपर्यंत. आज 30-40 वर्ष झाले साहेब. 30-40 वर्षात हे एक फक्त लाईटीचं आम्हाला दिलेलं आहे. फक्त हे दाखवा. एक दिलेलं आहे साहेब. आमच्याकडे म्हणजे लक्ष देते ना आतापर्यंत काहीच लक्ष दिलं नाही त्यांनी. उदापूर ग्रामपंचायत नाही? हा, उद्यापूर गरम अजून नळ नाही? काहीच नाही साहेब. दिसते पाईप सारखं. ते गटर नाही का आपलं पाणी आंघोळीचं वगैरे पाणी काढून दिलेलं आहे आम्ही साहेब. मग प्यायला कोण पाणी आणता? त्याला आम्ही विहिरीवरून ओढून आणतोय. किती लांब आहे विहीर? रस्त्याच त्या बाजूने रस्ता हायवे क्रॉस करून जायचं? हायवे क्रॉस करण्याचं भीती. आणि पाणी ओढून काढायचं सर. नाही नाही, आता इथं वन विभागाची नर्सरी आहे, त्याला नर्सरीला भरपूर पाणी दिसतंय, उन्हाळ्यात सुद्धा पाणी असते. मग माणसांना पाणी नाही. माणसांना पाणी नाही. आज ऐका, 2 दिवस झाले साहेब आम्हाला. आज 2 दिवस झाले आम्हाला. आमचे भांडे पाहते तर भांडे पडलेले. पाणी प्यायला नाही आम्हाला. पाणी पलीकडे सगळी बागायती शेत जमीन आहे बघा, तिथं पाणी भरपूर आहे. इकडं वन विभागाची नर्सरी, इकडं पाणी भरपूर आहे, परंतु लोकांना पाणी नाही. प्यायला पाणी नाही आम्हाला. फार असं आमच्या अशी बिकट परिस्थिती आहे साहेब. आता पावसाळ्यामध्ये आमची लेकरबांचं एवढं जे नदीचं पाणी इकडे तिथून नदी इथपर्यंत पाणी येते साहेब आमचं. कुठे नदी? हीच खाली इथं सरळ इथं खाली ही पुलाची नदी आहे ना जी, ती इथून फुटत इथपर्यंत पाणी येते साहेब आमच्या. जास्त पाऊस झाला लय पाणी येते आमच्या इथं. बर, मग आता ही घरं तुमची सगळी मला पत्र्याची दिसतात. या जरा का लोकांनी वस्तीवाले जिथले प्रॉपर येते या जरा इकडं काय. मग आता मला सांगा, आता मी तर गाळ तुडीत आलोय तिकडून, ही अशी कशी घरं? तुम्हाला काही घरकुलं वगैरे शासन काय मदत नाही का? अजून परत साहेब घरकुल नाही का काहीच नाही पर आम्हाला. ते सगळे येतात, पार गावातले सगळे येतात तुमच्यासाठी हे करू ते करू. आम्हाला मत घेऊन झाले का? घर दाखवूया आपण सर्वप्रथम. या इकडं जरा व्यवस्थित. इथं माझा पाय घसराय बसलाय. तर ही लोक अशी राहत आहेत. हे बघा, जरा आतमध्ये येतो मी. कोणाचं घर आहे? येऊ का आतमध्ये? कोण नाही ना? हे बघा, जरा कॅमेरा घेऊन या. ही लोक अशी पाल ठोकून राहत आहेत. मतदान कार्ड आहे का मग इथं? सगळ्यांचं मतदान कार्ड आहे साहेब. फार सगळ्यांचं मतदान कार्ड आहे इथलं. जागा तुमचीच आहे? स्वतः जागा आमची. मग का घरकुल नाही दिलं? तीच नाही आम्हाला ते. एवढ्या जागेत राहायचं? हा, एवढं जागा पाहता साहेब. आणि आता वरती पाहते डोरे बिरे पाहता घरांचे कसे बेकार परिस्थिती. जुने पुराणे फाटलेले जे ताडपत्रे आहेत त्यावरती टाकलेले ते लोकांनी. चला बाजून दुसरी घर पाहूया. अरे बापरे, अवघड आहे. पाणी पण नाही. पाणी प्यायला पाणी नाही आम्हाला प्यायला. कुणाला घरकुल आलं इथं आतापर्यंत? कोणालाच नाही आतापर्यंत. कोणाच आले नाही घरकुल इथं. मग तो जागा आम्ही कुठून गरिबांनी जागा आणायची एवढी? आमच्या जागा द्या. घ्या, दाखवा ही परिस्थिती, दाखवा. ही भिल्ल समाजाची इतकं मोठं आदिवासींचं एक हे आहे, निधी आहे तो. त्याचं स्वतंत्र बजेट आहे, खास बजेट आहे. असं कोणत्याच विभागाचं बजेट नाही. असं शासन त्याच्यावर आवाढव्य करोडो रुपये, अब्जावधी रुपये खर्च होतात, परंतु ते जातात कुठं? ही अवस्था आहे. दाखवा ही. बरं, हे काही बांगलादेशी नाहीयेत, हे काय पाकिस्तानी लोक नाहीयेत, ही काय कुठून तरी काय असं चोऱ्या माऱ्या करणारी लोक नाहीयेत. बरं, आम्ही पोटाच्या बांधावर काम करून खातो. हे लोक असे मारहाण करतात आम्हाला. अवघड आहे परिस्थिती. अरे पण इथं कोण अधिकारी वगैरे कोण पाहिलं नाही आलं का काही? का तुम्हाला घरकुल वगैरे? आता मी बघतोय ज्यांची घरं आहेत त्यांना डबल घरकुल. बापाला घरकुल, पोरांना घरकुल, त्यांच्या भावांना घरकुल. दाखवा साहेब, इथं प्यायला आम्हाला पाणी नाही. आता हे जे पाणी आहे ना, हे पाणी आमच्या नर्सरी नदीचं पाणी वापरतो आम्ही प्यायला. अरे ते लय प्रदूषित नदी आहे. मग आता तुम्ही इथं दाखवा तुम्ही हे नदीचं पाणी.
या नर्सरीमध्ये जो बोर किंवा विहीर आहे ना ते नदीचं पाणी पितोय आम्ही. या हे बघा घर काय 4 घरकुलं द्यायला सरकारचं काय होतंय, अधिकारी काय करतात, इतकं मोठं बजेट आहे. आता हे तर घर हे पण असं दिसतंय पत्रे लावलेले कुठून तरी फेकून दिलेले लोकांनी जे पत्रे आहेत तर ते आपले तुटके फुटके लावून असं ही लोक राहत आहेत. हे बघा किंवा कोण नाही ना घरामध्ये लेडीज वगैरे. हे बघा अशामध्ये एक गरमटामध्ये हा पत्रा आहे किती राहत म्हणजे कशी लोक राहत असतील हे. शेतीच का आम्ही मजुरीने जातोय रोजानी कामाला. आम्हाला इथं बनकर फाट्यावर कामाला लागलं तर लय लांब लांब जातो गाड्यांनी. आता ॲक्सिडेंट मागं झाला तर तो सुद्धा इथं याच्यापाशी डुंबरवाडीपाशी ॲक्सिडेंट झाला कामाला जाताना. आम्ही एवढं मजुरीने करून खातो, काबड कष्ट व शेतमजुरी मजुरीने खातो. येता येता चपला पार पडून गेले. कशी आहे मुलांनी हे लहान लहान मुलं आहेत यांनी खेळायचं कसं इथं. शाळेमध्ये जातं का नाही. हे बघा साधा जिकडनं तिकडं आपण सिमेंटचे कॉन्क्रीट करतात रस्ते परत खोदतात परत कॉन्क्रीट परत खोदायचे परत कॉन्क्रीट कशासाठी टक्केवारीसाठी. परंतु ही लोक ही मातीमध्ये राहत आहेत. काय परिस्थिती आहे. इतकी मोठी वस्ती आहे. बरं हे काय कुणाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून राहत आहेत हे आपण त्यांना विचारलं ते म्हणले स्वतःची जागा आहे. मग एवढं असून मग शासन करतंय काय असा खरं तर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हायवेपर्यंत रस्ता आहे त्या रस्त्याची अवस्था बघा कशी आहे. या जरा इकडे या जरा पटापट चला. मला परत जायचं पोलीस स्टेशनला. अवघड आहे. कोण पोरगं पडलं काय. हा मग आता काय इथं मला चालता येईन तर लहान मुलांनी काय करायचं. तुम्ही कॅमेरामॅन पटपट जावा तिथनं रस्ता फक्त दाखवा कसा आहे. जे काय आहे गेंड्याच्या कातडीचे जे काय अधिकारी नेते पुढारी असतील तथा का कोण जे त्यांचे डोळे तरी उघडतील. हे बघा ह्या अशा अवस्थेमध्ये जात आहे. काय तिकडं काय इतका कोट्यवधी रुपयाचा वारेमाप खर्च चालू आहे आणि साधं तुम्हाला रस्ता देता येत नाही लोकांना पाणी देता येत नाही. म्हणजे लोकांनी काय पाप केले. मग आम्हाला तेच म्हणा साहेब आज आम्हाला 30-40 वर्ष झाले इथं साहेब आहे. आम्ही फक्त काय दिले आम्हाला फक्त एक लाईट दिलेली ती लाईट दिली बास. त्याच्यावर आता परत लाईट काहीच दिलेली नाही आम्हाला. प्रकल्प अधिकारी देसाई साहेब जर प्रकरण बघा तुम्ही आणि यांना काहीतरी निधी द्या. भरपूर कोट्यवधी रुपयाचा निधी सडून पडलाय सडतोय. सरकार बी असं आहे का कुठं बी निधी टाकते खर्च करा एवढं आहे आमच्याकडं वापरा खा नाही तर काही करा अशी परिस्थिती आहे. हा जो घास आहे गरिबाचा घास हा गरिबाच्या तोंडाला लागला पाहिजे एवढीच विनंती. शिवाय न्यूज पाहत राहा. बनकर फाटा उदापूर गाव.